माले संघाच्या खेळाडूंना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर यायचंय. हम चेक हम सर्व खेळाडूंना विनंती की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं मित्रांनो. सन्मान आपण आलेल्या मान्यवरांचा पण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पहिला सन्मान आपण करतोय मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गणेश भाऊ निवेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आयोजक कमिटीला विनंती आहे की आपण भाऊंचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. गणेश भाऊ निवेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मनोहर दादा कडू यांचं या ठिकाणी शुभागमन. दादांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. गणेश भाऊ निवेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विद्यमान मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. यानंतरचा सन्मान मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष किरणदादा ठोंबरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतरचा सन्मान मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रुपेशदादा जोरी यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. रुपेशदादांना देखील विनंती आहे की आपण या.
यानंतरचा सन्मान आदरणीय महेशदादा बांदल यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतरचा सन्मान निलेश भाऊ धनावडे माजी उपसरपंच गोंडावळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. निलेश भाऊंना देखील विनंती आपण या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतरचा सन्मान मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार शुभमदादा पासलकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. शुभमदादांना विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी गणेश भाऊ निवेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे. यानंतरचा सन्मान या स्पर्धेसाठी अंपायर्स म्हणून लाभले होते ते या तिन्ही त्रिकूट पंचांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. रमेश मिरगणे सर, युवराज पाटील सर, ऋतुराज करेकर सर या तिन्ही पंचांना विनंती की आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. घ्या ना युवराज पाटील सर. यानंतरचा सन्मान या स्पर्धेसाठी स्कोरर म्हणून भूमिका ज्यांनी बजावली हर्षल शेंडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. हर्षल यांना देखील विनंती आहे की आपण या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आहे. अकोले ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सतीश भाऊ मराठे यांचे या ठिकाणी शुभागमन. भाऊंचं मनपूर्वक मनापासून हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे गणेश भाऊ लांडगे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. आपले दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक मनापासून हार्दिक असं स्वागत. यानंतरचा सन्मान आपण करतोय मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रुपेशदादा जोरी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. सतीश भाऊ मराठे विद्यमान उपसरपंच अकोले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतरचा सन्मान या स्पर्धेसाठी खरं तर डोंबिवलीवरून या ठिकाणी लाईव्ह करण्यासाठी आपण पाहतोय. यूट्यूब लाईव्हसाठी उपस्थित राहिलेले GTC लाईव्हचे सर्वेसर्वा सुनील भाऊ पवार यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. झाले आता या स्पर्धेसाठी समालोचकाचे ज्यांनी उत्कृष्ट असं समालोचन केलं ते आमचे सुनील भाऊ ढमाले यांचा सन्मान गणेश भाऊ लांडगे करतील. नवनाथ भाऊ लांडगे, आपणास विनंती, आपण या स्पर्धेसाठी ज्यांनी उत्कृष्ट असं समालोचक केलं ते आमचे सुनील भाऊ ढमाले यांचा सन्मान होतोय.
अकोले ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सतीश भाऊ मराठे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष किरण भाऊ ठोंबरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होत आहे. अकोले उत्सव कमिटीचे अध्यक्ष नवनाथ भाऊ सातपुते यांचे या ठिकाणी शुभागमन. भाऊंचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. विनंती आहे अतिथी कक्षामध्ये यायचे. त्याचप्रमाणे देवराम मामा सातपुते हे देखील उपस्थित होत आहे. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. यानंतरचा सन्मान आदरणीय नवनाथ भाऊ लांडगे अकोले उत्सव कमिटीचे अध्यक्ष नवनाथ भाऊ सातपुते यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर देवराम मामा सातपुते यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. यानंतर मुख्य पारितोषिकांकडे आपण येतोय. या स्पर्धेमध्ये खरं तर सर्वांनीच व्यासपीठाच्या समोर यायचंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर या मित्रांनो. सर्वच संघांना विनंती आहे. पहिला पुरस्कार आपण देतोय. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. प्रमोद हुलावळे ठरले तर रावडे क्रिकेट क्लब रावडे संघाचे बेस्ट फिल्डर 9 कॅचेस त्यांनी पकडल्यात. त्यामुळं या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हा किताब जातोय त्यांच्या नावावरती. रावडेचं कोण प्रतिनिधी असेल तर या. अनिल भाऊ सातपुते यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं प्रमोद भाऊ हुलावळे यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज सौजन्य खरं तर अकोले ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सतीश भाऊ मराठे यांच्या शुभ हस्ते हे सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे. आपण येतोय दुसऱ्या पारितोषिकाकडे. बेस्ट गोलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाचा सोपान जोरी ठरलाय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज सतीश भाऊ मराठे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी द्यायचे. फायनल मध्ये देखील हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू म्हणजे सोपान जोरी. अफलातून काम खरं तर सोपान जोरीचं बघायला मिळालं. यानंतरचं पारितोषिक आहे बेस्ट बॅट्समन. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं
6 मॅचेसमध्ये 144 धावा बनवणारा आदिल सिंग ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. रुपेश भाऊ जोरी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. यानंतरचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू, MVP मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. या स्पर्धेमध्ये अफलातून कामकाज करणारे, अष्टपैलू कामगिरी करणारे माले संघाचे अतुल शेंडे ठरलेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. नवनाथ भाऊ लांडगे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे सोपान जोरी. या आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचंय. गणेश भाऊ निवेकर विद्यमान अध्यक्ष मुळशीधरण विभाग यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते. 2 षटकांमध्ये 10 धावा आणि 4 विकेट फायनल मॅच मध्ये अफलातून कामकाज आपण पाहतोय. सोपान जोरी यांचं बघायला मिळालं. मुख्य पारितोषिकाकडे आपण येतोय. या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचा मानकरी ठरलाय दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघ ठरला या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा मानकरी. देवराम भाऊ सातपुते यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. 4th क्रमांकाचा मानकरी दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघ ठरलाय. खऱ्या अर्थानं या 4th क्रमांकासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिकाचं सौजन्य होतं. संजय भाऊ आव्हाळे उद्योजक यांच्या माध्यमातून बक्षीसदात्यांचं मनापासून आभार. याचबरोबर 3य क्रमांक यजमान संघ भैरवनाथ क्रिकेट क्लब अकोले ठरलाय या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी. आणि हे 3य क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सौजन्य होतं 21,000 रुपये. ॲडव्होकेट अनिल भाऊ जाधव, त्याचप्रमाणे वडगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रकाश भाऊ वाघ यांच्या सौजन्याने आपण पाहतोय हे पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालं होतं. विशाल भाऊ सातपुते V7 प्रॉपर्टीजचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते इथं अकोले संघाला 3य क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते. 2य क्रमांक या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी करणारा 2य क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे माले क्रिकेट क्लब. माले संघ ठरतोय या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी. आणि या 2ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी सौजन्य होतं 31,000 रुपयाचं. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शांतारामदादा इंगवले, त्याचप्रमाणे विजय भाऊ कानगुडे अध्यक्ष मुळशीधरण विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवनाथ भाऊ सातपुते आणि त्याचप्रमाणे महेश भाऊ बांदल या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे.